हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तुमच्या आवडीच्या शुभम सर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचं जे आहे तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि खूप महत्त्वाचा अपडेट आहे. RT म्हणजे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेनं IBPSचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप देण्याचं ठरवलं होतं आणि त्यांनी त्यासाठी एक CET घेतली होती. CETचा रिझल्ट त्यांनी डिसेंबरमध्ये लावला होता. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्टमध्ये आणि वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सध्या कुठल्या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेण्याची त्यांची इच्छा आहे याबाबत एक फॉर्म त्यांना भरायचा आहे. तो म्हणजे प्रिफरन्स फॉर्म भरायचा आहे की कुठल्या संस्थेमध्ये तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे. तर हा जो प्रिफरन्स फॉर्म आहे हा भरण्यासाठीची नेमकी प्रक्रिया कशी आहे ती स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा विद्यार्थ्यांनो. RT जी ही संस्था आहे ही संस्था मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या वर्षीपासून सुरू झालेली संस्था आहे. ही बार्टीच्या धर्तीवर इस्टॅब्लिश झालेली ही संस्था आहे. या संस्थेमधून IBPSचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही CET दिलेली असेल आणि CET पास झाला असाल तर त्यासाठी 6,000 रुपये प्रति महिना 6,000 रुपये प्रति महिना असे 36,000 रुपये 6 महिन्यांसाठी तुम्हाला मिळणार आहेत. ओके, आणि प्लस हे 6,000 रुपये 6 महिन्यासाठी तुम्हाला मिळणार आहेत. प्लस तुमचे पुस्तक आणि इतर खर्चासाठी 10,000 रुपये हे सुद्धा एक रकमी तुम्हाला मिळणार आहेत. सो असं एकूण IBPSची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 46,000 रुपयांची स्कॉलरशिप या RT नावाच्या संस्थेकडनं दिले जाते. सो RT नावाच्या संस्थेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना CET दिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी CETचे रिझल्ट पाहिलेले आहेत, ज्यांचे CETचे रिझल्टमध्ये नाव आहेत, त्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं अपडेट म्हणजे प्रेफरन्स फॉर्मची लिंक तुमची सुरू झालेली आहे. ही प्रेफरन्स फॉर्मची जी लिंक आहे ही लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकलेली आहे. तुम्ही तिथून सुद्धा ॲक्सेस करू शकता. या लिंकवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कुठल्या प्रशिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे आहे ते तुम्ही स्वतः त्यांना सांगायचं आहे. ओके, तर जे जे विद्यार्थी RT या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत, ज्यांनी RT याच्यामधून CET देऊन मेरिट लिस्टमध्ये किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्या सगळ्यांनी हा गुगल फॉर्म भरायचा. गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. ठीक आहे, हा गुगल फॉर्म भरा. तुम्हाला सगळ्या इथून पुढचे सगळे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळत जातील. ओके, ठीक आहे. तर महत्त्वाचं असं आहे की RT जी ही संस्था आहे या संस्थेने घेतलेला जो एक्झाममधून ज्या विद्यार्थ्यांचे वेटिंग लिस्टमध्ये नाव आहेत ते सुद्धा हा फॉर्म भरू शकतात. बरं का, बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की वेटिंग लिस्टवाले फॉर्म भरू शकतात की नाही. तर वेटिंग लिस्टमध्ये जरी तुमचं नाव असेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता. एकूण जवळजवळ मेरिट लिस्टमध्ये जवळजवळ 300 विद्यार्थी आहेत आणि त्यानंतर काही विद्यार्थी त्यांनी वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा ठेवलेले आहेत. तर हे दोन्हीही विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये किंवा वेटिंग लिस्टमध्ये असेल तर हे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी जे आहेत ते हा फॉर्म भरू शकतात. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ही त्यांनी अपडेट करून काल पब्लिश केलेली आहे. अपडेटेड आणि फायनल जी मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ओके, ठीक आहे. यामध्ये सुद्धा 300 मेरिट लिस्टचे कॅन्डिडेट आणि वेटिंग लिस्टचे कॅन्डिडेट त्यांनी दिलेले आहेत. ज्यांनी डिसेंबरमध्ये मेरिट लिस्ट पाहिली होती त्यांनी पुन्हा एकदा बघून घ्या. बऱ्याच जणांचे रँक्स जे आहेत त्या वर गेलेले आहेत. ओके, तर आता लॉग इन कसं करायचं बघा. लॉग इन तुमचं हे आधारच्या बेसिसवर होणार आहे. जी लिंक आहे या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं किंवा हे लिंकवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आधारचा नंबर विचारेल. आधारचा नंबर तुम्ही टाकला की आधारचं OTP, आधारचं कार्ड ज्या मोबाईलला तुमच्या कनेक्ट असेल त्या मोबाईलवर तुमचा OTP येऊन जाईल. OTP जनरेट होईल आणि तो OTP तुम्हाला तो टाकायचा आहे. तो OTP टाकल्याच्या नंतर त्या आधारचे डिटेल्सनुसार तुम्हाला तुमचं एक प्रोफाईल तुमच्या समोर येईल. त्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन लिहिलेली असेल ती चेक करा. त्यामध्ये तुमचं नेम लिहिलेलं असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर ईमेल ID लिहिलेला असेल तुमचा. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लिहिलेला असणार आहे. ठीक आहे, हे बेसिक गोष्टी आहेत या तिथे लिहिलेल्या असणार. अशा 4-5 गोष्टी लिहिलेल्या असणार तुमच्या रिलेटेड. ते तुम्ही चेक करा की ह्या तुमच्याच आहेत का. ठीक आहे, शक्यतो त्या तुमच्याच असणार आहेत कारण आधार बेसिसवर लॉग इन आहे. ओके, जसं बार्टीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं ईमेल ID आणि पासवर्ड लागत होता तसं इथं तुम्हाला फक्त आधारचा कार्डचा नंबर लागणार आहे. ओके, ठीक आहे, RT साठी. ओके, इथून पुढे हे सगळं चेक केल्याच्या नंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, प्रोग्राम चूज करायचा म्हणजे RT या संस्थेनं परीक्षा जी घेतली होती ती MPSC, UPSC, IBPS, पोलीस भरती या सगळ्या गोष्टींसाठी घेतली होती. तर त्यातून तुम्हाला प्रोग्राम निवडायचा आहे. तुम्ही कुठल्या प्रोग्रामसाठी अर्ज करणार आहात. तर ऑफकोर्स आपले विद्यार्थी IBPS, फॉर एक्झाम्पल IBPS साठी तुम्ही अर्ज करणार आहात तर तुम्हाला हा प्रोग्राम निवडायचा आहे IBPS. ओके, IBPS हा प्रोग्राम निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला
स्टेट किंवा डिस्ट्रिक्ट असं विचारलं जाईल, ठीक आहे. स्टेट किंवा डिस्ट्रिक्ट विचारलं जाईल, जसं स्टेटमध्ये तिथं महाराष्ट्र वगैरे येईल, ठीक आहे, महाराष्ट्र, दिल्ली. आता UPSCच्या लोकांसाठी स्टेट वगैरे अप्लाय होतं, कारण ते दिल्लीला पण आणि पुण्याला पण क्लासेस असतात, ठीक आहे. ओके, तर स्टेट निवडायचं महाराष्ट्र. त्यानंतर सिटी निवडायची. सिटी कुठली येणार आपली, सिटी कुठली येणार, IBPSची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे की IBPSच्या तयारीचं हब जे आहे ते छत्रपती संभाजीनगर आहे. आणि त्यांना हेही माहिती आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढे काही आहेत त्यापैकी सगळ्यात टॉपचा क्लास जो आहे तो शुभम सर्स अकॅडमी क्लास आहे. ओके, सो महाराष्ट्रामधून छत्रपती संभाजीनगरमध्ये या, छत्रपती संभाजीनगर निवडा. छत्रपती संभाजीनगरमधून तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन आणि सगळ्या फॅसिलिटीज पाहिजे असतील तर तुम्हाला तुमचा क्लास निवडायचा आहे, शुभम सर्स अकॅडमी. शुभम सर्स अकॅडमी, ओके, SSA. हा क्लास तुम्ही निवडल्याच्या नंतर तुम्हाला तो ऑप्शन जो आहे तो लॉक करायचा आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. ओके, जे बार्टीचे स्टुडंट होते, लक्षात घ्या, जे बार्टीचे विद्यार्थी होते त्या बार्टीच्या विद्यार्थ्यांना 5 ऑप्शन्स निवडायचे होते. ओके, 5 ऑप्शन्स निवडायचे होते. परंतु जे RTचा फॉर्म भरत आहेत, सध्या RTचा जे फॉर्म भरत आहेत त्यांना फक्त एकच ऑप्शन निवडता येणार आहे. एकच ऑप्शन निवडायचे, त्यामध्ये कुठलंही त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवायचं नाहीये. ओके, सो ऑप्शन निवडत असताना नक्की तुम्ही शुभम सर अकॅडमीबद्दल माहिती घ्या. शुभम सर अकॅडमीबद्दल माहिती नसेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला थोडंसं सर्च करा. शुभम सर अकॅडमी ही एक नामांकित संस्था आहे जी मागच्या 10 वर्षापासून कन्सिस्टंटली रिझल्ट देते. महाराष्ट्रातले टॉपर्स असतील, भारतातले टॉपर्स असतील, ते या संस्थेमधून निघालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही संस्था घर करून बसलेली आहे. जे जुने विद्यार्थी आहेत, जे जुने पॅरेंट लोक आहेत, ते सुद्धा या बाबतीत रिकमेंडेशन करतात. हा स्टाफ आहे आपला, टीचिंग स्टाफ आहे. टीचिंग स्टाफ तुम्हाला प्लस मेंटरशिपचा पण स्टाफ आहे तुम्हाला. यासोबत तुम्हाला एक ऑनलाईन बॅच पण तुम्हाला रिव्हिजनसाठी दिली जाणार आहे. ऑलिव्ह बोर्डची जी टेस्ट सिरीज आहे जी तुम्हाला प्रॅक्टिससाठी लागते, ही सुद्धा तुम्हाला आपल्या साईडनी दिली जाणार आहे. शुभम सर अकॅडमीला तुम्ही प्रिफरन्स दिल्याच्यानंतर, ॲडमिशन झाल्याच्यानंतर. ओके, ठीक आहे. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. तुम्हाला आणखीन इलॅबोरेट करून थोडंसं आणखी डिटेलमध्ये शुभम सरांनी त्यांच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं. हा व्हिडिओ काल आलेला आहे, तुम्ही एकदा यूट्यूबला चेक करा, ज्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स त्यामध्ये दिलेले आहेत की बॅचमध्ये नेमकं काय काय असणार आहे, कसं कसं असणार आहे. ठीक आहे, ओके. हा सगळा आपला जो कॅम्पस आहे, हा जो आपला कॅम्पस आहे, इथं विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी आहे, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कॅम्पेन्स आपण घेतो, बुक रिडिंगचे कॅम्पेन घेतो, इव्हन त्यांना ट्रेकिंगला वगैरे घेऊन जातो, बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आपण करतो. आणि विद्यार्थ्यांसोबत अभ्यास, त्यांचं मेंटरशिप, त्यांचं कंटिन्युअस फॉलोअप, या सगळ्या गोष्टींचं प्रत्यय म्हणजे हे रिझल्टच्या दिवशी विद्यार्थ्यांचे असे रिझल्ट येतात आणि विद्यार्थी आमच्याकडे गुलालानं माखलेले बघायला मिळतात. नक्कीच. तर पुन्हा एकदा मी आवाहन करतोय तुम्हाला की गुगल फॉर्मची ही जी लिंक आहे, जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यामध्ये जाऊन गुगल फॉर्म भरा. तुम्हाला सगळे अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला मिळत जातील. ओके, जर तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत असाल किंवा आजूबाजूला राहत असाल तर तुम्ही कॅम्पस आपला बघण्यासाठी येऊ शकता. SB कॉलेजच्या समोर आपलं क्लासचा ॲड्रेस आहे. जर तुम्हाला कॉलवर काही विचारायचं असेल तर हा ऑफिशियल नंबर आहे आणि हा माझा पर्सनल नंबर आहे. ओके, ठीक आहे. आणि या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आपलं स्ट्रॉंग प्रेझेन्स आहे. मागच्या 8 वर्षापासून कंटिन्युअसली टॉपर्स आणि हजारो शेकडो रिझल्ट देणारी ही एक संस्था आहे. या संस्थेबद्दल नक्की माहिती घ्या आणि या संस्थेचा प्रिफरन्स जो आहे तो नक्की टाका. डायरेक्ट प्रिफरन्स टाकण्यापेक्षा आम्ही तर असं सजेस्ट करू की तुम्ही आधी फीडबॅक घ्या, विद्यार्थ्यांकडनं फीडबॅक घ्या. आमचे बरेच विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांकडून फीडबॅक घ्या आणि नंतर तुम्ही आम्हाला प्रेफर करा. ओके, थँक्यू सो मच. थँक्स अलॉट मित्रांनो.